ग्रामसभेला आमच्या ठराव झाला, त्यामुळे आम्ही बसून बी घेणार नाही आणि कुणाला बसूही देणार नाही गावात. आज माझ्या घरात जर मोबाईलच नसला ऑन राईट तर मी बिल भरणार कशाने? 700 रुपये इथं तिथं आता 2500 रुपये लागल्यानंतर 1700-1800 रुपये आर्थिक बुरतून बसतोय ज्यादा. तर राज्यात स्मार्ट मीटरवर तिने विषय केलेला आहे, बंदी आणलेली आहे. आणि आमच्याच राज्यात का स्मार्ट मीटर सक्तीनं पाहिजे त्यात ह्याच्यासाठी इलेक्ट्रिक बोर्डाचा फायदा आहे त्यात, पण शेतकऱ्यांचा याचा कुणाचा फायदा नाही. शेतकऱ्यांना बीकच मागायला पाहिजे ज्या असल्या ह्याच्यात. नमस्कार मंडळी. तर विषय असा आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर लोकांचं, सर्वसामान्य लोकांच्यावर जर अनेक भुर्दळ बसलेले आहेत. जसं की पेट्रोल आहे, डिझेल आहे, त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे खाद्यतेल आहे. आणि जे सर्वसामान्य रोजमर्राच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी महाग होत चालल्या आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्मार्ट मीटरचा एक विषय आहे. कोल्हापूरमध्येच म्हणता येणार नाही असंच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरचा विषय हा जोरदार चालू आहे. आणि विधान भवनामध्ये सुद्धा हा विषय गाजलेला आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा ह्यावर बाचाबाची झालेली आहे किंवा मतभेद झालेले आपल्याला दिसून येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असं सांगितले आहे की हीट वेमुळं म्हणा किंवा ग्राहक जास्त युनिट वापरतात त्यामुळे सुद्धा याचं बिल आलेलं आहे. आणि त्यावर आपल्याला दिसतंय की कोल्हापूरमध्येच काही दिवसापूर्वी नानीबाई चिखली या ठिकाणी स्मार्ट मीटर अक्षरशः ते जळाला किंवा तो जळला असं अशी एक बातमी आपल्याला दिसत होती. तर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आपण आत्ता निघालोय की कसबा तराळे या गावामध्ये, कारण की कोल्हापूरमधून मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटरचे ग्राहक तिथं आहेत आणि त्यांच्याकडून जास्त विरोध झालेला आपल्याला दिसतोय. कारण की आपण जर बघितलं तर ग्रामस्थांनी नोंद देऊन, म्हणजे ग्रामस्थांनी तिथल्या महावितरणाकडे प्रस्ताव दिलेला आहे की आम्हाला ही नको आहे किंवा स्मार्ट मीटर नको आहे, तरीही त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीनं किंवा घरात कोण नसताना हे स्मार्ट मीटर बसवलेलं आहे. पण परिस्थिती फक्त कोल्हापूर पुरता किंवा आसपासच्या खेड्यापुरतं नाही, सगळीकडे ही परिस्थिती आहे. मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक वगैरे सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती चालू आहे. आणि हा तोटा किंवा हे जे युनिट चेक होतंय किंवा त्याचे जे पैसे आकारले जातात, हा तोटा फक्त सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर बसतोय. कारण की मोठ्यांचा विषय तर नाही, पण सर्वसामान्यांना ह्याचा आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणावर बसतोय. कारण की स्मार्ट मीटरचा विषय हा अत्यंत गांभीर्याने जर बघितलं तर आधी जे मीटर होते त्यामध्ये बिल कमी आणि आत्ताचे जे मीटर आहे त्यामध्ये बिल जास्त, असे तफावत सुद्धा जाणवते. तर आता आपण निघालोय, आता हळदीच्या आसपास आपण आहे, तर त्या पुढे जाऊन बघूया की नेमकं परिस्थिती ग्रामस्थांसोबत आपण बोलणार आहे, तिथल्या सरपंचासोबत. आणि जे मीटर संदर्भात त्यांची जी तक्रार आहे किंवा जे पीडित आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा आपण बोलणार आहे की नेमकी काय परिस्थिती आहे, जाणून घ्या त्या गावात गेल्यानंतर. गेल्या अनेक दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात विषय आहेत. त्यातला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्मार्ट मीटरचा. कोल्हापूरसह अनेक ठिकाणी, अनेक खेडेगावांमध्ये स्मार्ट मीटरचा विषय हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्यामधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर वाद आणि बाचाबाची सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. मी आता कसबा तराळे या गावामध्ये आहे. या गावातील काही ग्रामस्थांमध्ये किंवा घरातील लोकांमध्ये असा विषय झालाय की स्मार्ट मीटर हे अचानक बसवून गेलेत. घरामध्ये कोणीही नसताना किंवा त्यांच्यावर बळजबरी करून हे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत गावातील ग्रामस्थ, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबरोबर नेमकी आपण चर्चा करूया. काही दिवसांपूर्वीच ह्या गावामध्ये एक सभा भरवून त्या विरोधात निदर्शनं करण्यात आली होती की स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे. त्याचं वाढीव बिल सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी दाखवलं सुद्धा आहे की स्मार्ट मीटरच्या पूर्वी आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे बिल आहे त्यामध्ये तफावत सुद्धा जाणवून आलेली आहे. सर, नेमकी काय परिस्थिती दिसून येत्या स्मार्ट मीटर विषयी? नकारात्मक भूमिका ग्रामस्थ त्याचबरोबर नागरिकांमध्ये, सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे. परवाच आमच्या कसबा तराळे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही स्मार्ट मीटर संदर्भात
गावसभा आयोजन केले होते. या गावसभेमध्ये आम्ही तीव्र असा त्यांना विरोध केला MSCBच्या अधिकाऱ्यांना की आमच्या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवायचे नाहीत. ते स्मार्ट मीटर जर बसविलं तर तिथं लाईट बिल वाढून येतं असं आमच्या ग्राहकांचा समज झाला आहे, सर्व नागरिकांचा समज झाला आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना तीव्र शब्दात विरोध केला आहे. कोणत्याही पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवाय नाही. तरी पण MSCBच्या अधिकाऱ्यांनी आता ग्रामीण भागामध्ये शेतीची कामे चालू आहेत, रोप लागण चालू आहे किंवा शेतीची कामे चालू आहेत, त्याचाच घरी कोण नसल्याचा फायदा घेऊन या मंडळींनी स्मार्ट मीटर बसवले आहे. तरी त्या गोष्टीला आमचा तीव्र असा विरोध आहे. आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी स्मार्ट मीटर बसवलेलं आहे. हे स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी आमचं लाईट बिल, जुनं मीटर होतं त्यावेळी लाईट बिल 5,000 येत होते. आता आमचं लाईट बिल 7,000 येते. त्या अनुषंगाने आम्ही त्या कर्मचाऱ्यांना विरोध केला आहे, स्मार्ट मीटर बाबा तुम्ही या ठिकाणी बसवू नका. नेमकं आपण बघू शकताय की स्मार्ट मीटरच्या काही अहवाल सुद्धा आहेत की कसबा तराळे गावामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध असल्याबाबत असं त्यांनी पत्र सुद्धा यामध्ये केलेलं आहे. आणि पलीकडे जर बघितलं तर आपल्याला दिसून येते की जे स्मार्ट मीटर आहे ते 2 स्मार्ट मीटर माझ्याकडे आता आहे. एक जे आहे ते एक जुनं एक स्मार्ट मीटर आहे जे 1480 रुपयेचं बिल आलेलं आहे. आणि जे नवीन स्मार्ट मीटर तुम्ही ह्यामध्ये बघताय ते आहे 350 रुपयाचं. म्हणजे कमीत कमी 3 पटीचा वाढ किंवा 3 पटीचा भुर्दंड मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. नेमकं काय सांगाल एकंदरीत कसबा तराळेमध्ये परिस्थिती दिसते किंवा कोल्हापूरमध्ये शहरामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती जाणवत्या. आणि सत्ताधाऱ्यांच्याकडून असं सुद्धा म्हणलं जाते की स्मार्ट मीटर बसवण्यामध्ये एक सकारात्मक भूमिका सुद्धा सत्ताधाऱ्यांच्याकडून दिसून येते. नाही, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, या वर्षी उष्णता जास्त आहे म्हणून लाईट बिल जास्त आल्यात. आमच्याकडे आता हे फेब्रुवारीची 23-24 आणि 25-26ची बिल आहेत. त्याच्यामध्ये आता 23-24ला जे बिल होतं ते किती येतं रिडिंग, आता 23ला 40 युनिट आले आणि 24ला आले 73. आता ह्या वर्षी 25-26ला 173 आणि आता 26ला आले 237 युनिट आले. हे कुठला फरक? हे वाढून आमच्याकडे ज्यावेळी स्मार्ट मीटर बसवलं त्यापासून हे बिल वाढून आलेलं आहे. नेमकं असं पण सुद्धा महावितरणाकडून असं म्हटलं जातंय की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जी लाईटची चोरी होत्या, विजेची चोरी होत्या, त्याच्यावर सुद्धा एक आळा बसणार आहे किंवा त्याच्यावर एक नियंत्रण असणार आहे. आणि तुम्ही घराबाहेर कुठेही असाल, जर का तुमच्या घरामध्ये लोक असतील किंवा तुम्ही GPS लावला तर तुम्हाला कळते की बाबा कोणी चोरी केल्या किंवा काय केल्या. असं सुद्धा महावितरणाकडून सकारात्मक त्या स्मार्ट मीटर बद्दल सांगितलं. नाही, हे चुकीचं आहे. पूर्व भागात तिकडे वीज चोरी होती, तिकडे लक्ष नाही. आमच्याकडे अजितदादांनी स्वतः हे केले की मान्य केले की बाबा चांगला म्हणजे कोल्हापूर जिल्हा ह्यो चांगला वसूल होतोय. आणि ह्या आमच्या ह्याच्यात आम्ही आता बघितलं तर यांचं वसुलीचं कर्मचारी कमी होणार आहेत, त्यांचा फायदा आहे शासनाचा. ह्याच्यात आमचा म्हणजे कुणाचाही फायदा नाही. का तर ग्राहकांचा काय फायदा नाही. कारण आम्ही आता बघितलं माझ्या घरात बसवलं मीटर, लाईट 10 दिवस समजा लाईट बिल येऊन घरात झाले की 10व्या दिवशी नाही भरले तर ऑटोमॅटिक बंद होते. वसुलीला सुद्धा यायचे किंवा कनेक्शन कट करायची गरज नाही, ऑटोमॅटिक बंद होते. आणि मी आता बघितलं 10 दिवसानंतर मी भरायला गेलो, भरल्यानंतर लगेच मीटर म्हणजे लाईट आली. हे त्यांच्या फायद्यासाठी, आमच्या फायदा काही ग्राहकाचा नाही आहे ह्याच्यात. नेमकं जर बघितलं तर सर्वसामान्यांवर आर्थिक भुर्दंड हा लागतोय. कारण की तफावत जी आहे ती तफावत बघितलं तर 2 ते 3 टक्क्यांमधून तफावत जाणवत्या. तुमच्यावर आर्थिक भुर्दंड कशा प्रकारे बसलाय तुमच्यावर या बिलामुळे? लाईट बिल काय झालं, आमचं पूर्वी 51 युनिट किंवा 55 युनिट येत होतं. आता आमचं लाईट बिल 78-75 युनिट यायला लागले. ह्या 2 महिन्यातलं सांगतो तुम्हाला, 2 महिने झाले मीटर बदलून. त्याच्या अगोदरचं तुम्ही बघा, गेल्या वर्षीचं तुम्ही ॲव्हरेज काढा, वाढूनच आहे. नानीबाई चिखलीमध्ये एक घटना घडली होती, एक बातमी आली होती की स्मार्ट मीटर जळाला होता. आणि त्यावर महावितरणाचे असं सांगितले की काही कारणास्तव तो जळाला आहे किंवा बोटं मोजण्या इतपतच काही गोष्टी स्मार्ट मीटर बद्दल होतात. नाही, हे चुकीचं आहे. त्यांच्या स्मार्ट मीटरमुळे झाले, कशामुळे झाले हे त्यांनाच माहिती. ती आम्हाला आमच्याकडे जे बातम्या येतात की हे बसवू नये, का बसवू नये ह्याचा कोण विचार करत नाही, ह्या जनतेचा कोण विचार करत नाही. त्यांचा ते करतात, त्यांच्या फायद्यासाठी ते सगळं चाललं. तुमच्या घरामध्ये बसवलंय का स्मार्ट मीटर? नाही, बसवूनच घेतलेलं नाही, बसवून देखील घेणार नाही. ग्रामसभेला आमच्या ठराव झाला, त्यामुळे आम्ही बसवून बी घेणार नाही आणि कुणाला बसवूही देणार नाही गावात. आता परिस्थिती आणि समजा साहेब, जर ह्यांचं स्मार्ट मीटर आहे यांचं, आज माझ्या घरात जर मोबाईलच नसला ऑन राईट तर मी बिल भरणार कशाने? कुणाच्या याच्यावर बिल भरणार? हे ह्यांचं नुसतं भरूनच चालू आहे.
याच्यामध्ये आमच्या गावातनं पूर्णतः विरोध आहे आणि आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत मीटर बसवू देणार नाही. नेमकं सत्ताधाऱ्यांच्याकडून ह्याला सकारात्मक प्रतिसाद दिला जातोय आता. असं दिसतंय. मंत्री महोदयांना निवेदन दिलं. आम्ही आमदार मंत्री महोदयांना पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या ह्याच्यावरती ती बघतील की काय करायचं ते. आमच्या काय मीटर बसवल्यात ती दिशाभूल करून बसवलेलं आहे. कारण तिने सांगितलं तुमचं ते अवरेज बिल देता ते हे देता परत ते मीटर फॉल्टी आहेत ते परत दुरुस्त येत नाहीत आणि हे मीटर बसवायलाच पाहिजे अशी करून तिने ते मीटर फसवून बसवलेले आहे. तुमच्या घरात बसवलंय का मीटर? नेमकं तुम्हाला काय तफावत काय जाणवली? मीटर फॉल्टी आहे आणि हे काय दुरुस्त येत नाही आणि मीटर तुम्हाला बिल आमचं थांबवू लागेल आणि परत तुम्हाला दुरुस्त करून देतो आणि ते मीटर मग बसवतो म्हटले मग ते बसविल्यानंतर आता आम्हाला 2,500 बिल येत आहे. आधी किती येत होतं काय? आधी 700-500 असं बिल आहे. आता 2,500 झाले. त्याचा आर्थिक बुर्धन तुम्हाला कसा सहन करावा लागतोय? घरच्या गरजा वगैरे आता त्यास ते काहीच करता येत नाही आम्हाला. ते आता मीटर बसवलं ते जर बिल भरलं नाही तर ते मीटर ते ऑटोमॅटिक लाईटच तिकडं बंद करतात. त्याच्यामुळं परत बिल भरणं गरजेचंच आहे. तुम्हाला आर्थिक बुर्धन घराच्या खर्चावर म्हणा किंवा तुमच्या परिस्थिती कसा झालाय? अहो बसतोय ते आर्थिक बुरदुंड बसतोय जेव्हा 700 रुपये इथं तिथं आता 2,500 रुपये लागल्यानंतर 1700-1800 रुपये आर्थिक बुरदुंड बसतोय जादा. काय शासनाला काय सांगाल? एवढी महागाई वाढल्या सगळीकडून स्मार्ट मीटरचा सुद्धा विषय चालला. नेमकी काय मागणी सांगाल शासनाला? स्मार्ट मीटरची आता काय गरज होती सांगा. रेग्युलर आता लाईट येत होती. परत इतर राज्यात स्मार्ट मीटरवर तिने हे केलेलं आहे बंदी आणलेली आहे आणि आमच्याच राज्यात का स्मार्ट मीटर सक्तीनं बसवते. नेमकी आपण परिस्थिती बघितली तर कसबा ह्यामध्ये अजून काही ग्राहक आहे आपल्यासोबत. नेमकी दादा काय परिस्थिती दिसत्या? स्मार्ट मीटर बघू शकता की स्मार्ट मीटर जुनं बिल किती आहे सांगा. काय काय नेमकं? 570 जुनं बिल आहे बघा हे. आणि आता चालूचं बिल 2290. 2290 आहे. आधीच बिल किती होतं काय म्हणला? 570 रुपये बिल होतं. आता अचानक काय काय नेमकी परिस्थिती? स्मार्ट मीटरचं ही बिल आपण जर बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला दिसतंय की 2300 रुपये हे बिल आहे. 2320 रुपये हे बिल आहे आणि जे पूर्वीचं बिल आहे पूर्वीचं बिल दाखवा बघू किती काय आलं. ही जर बिल बघितलं तर 580 रुपये आपल्याला बिल दिसते आणि माझ्या पाठीमागं जी बिल आहे ते 2300 रुपये आहे. म्हणजे ह्यामध्ये आणि ह्यामध्ये ही तफावत दिसते आपल्याला. नाही म्हणलं तर कमीत कमी 525चा फरक आहे. म्हणलं 5 पट्टीनं हा बिल वाढून आले. नेमकी काय परिस्थिती दिसते? मीटर लावलेले आहेत. एक जुनं मीटर खाली लावलंय अगोदर स्मार्ट मीटरच्या खाली ते जुनं मीटर आलं तरी पण वाढीव बिल येत. जुनं मीटर लावलंय नाही शंका आली आम्ही तक्रार केली म्हणून काय केली त्यांनी जुनं मीटर एक खाली लावलं तरी पण ते वाढीवच बिल येते. जास्त येते स्मार्ट मीटर प्रमाणेच बिल येते. नेमकं आता ती पण मीटर लावलंय ही पण मीटर लावलंय. मग कुठलं मीटर नेमकं? दोन्ही पण मीटर चालू आहे. मीटर चालू आहे का स्मार्ट मीटरच बिल घेते. किती युनिट जळते का काय? किती जळते काय? आता बघा 53 युनिट जळते नाही. तुम्हाला कसा फटका बसलाय आर्थिक व्यवस्थेवर? आर्थिक तुमच्या महिन्याच्या मासिक पूर्ण कशा पद्धतीने एकंदरीत शासनाला सांगाल आणि काय नेमका संदेश शासनाला द्याल? हे स्मार्ट मीटर अतिशय चुकीचं आहे. ते ग्राहकाला नाक त्रास आहे याच्यामुळे आणि हे आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत बसू देणार नाही कोणा गावात. ही परिस्थिती एकंदरीत बघितली तर गावामध्ये विरोध जास्त स्मार्ट मीटर कडून होताना दिसतोय. तरी सुद्धा महावितरण कडून हे बसवण्यात आलेलं आहे किंवा बळजबरीने बसवण्यात आलेलं आहे. महावितरणाला नेमका काय संदेश द्याल? महावितरणला आम्ही हाच संदेश देणार आपल्या माध्यमातून. जर त्यांनी दमदाटी करून किंवा बळजबरीने जर स्मार्ट मीटर बसवलं तर आम्ही या ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करून MSCBचं ऑफिस बंद करण्याचा प्रयत्न करणार. आपण जर बघितलं तर ही परिस्थिती फक्त कोल्हापूर म्हणा किंवा कसबा तारळी या गावामध्ये नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. कारण की स्मार्ट मीटरचा भुर्दंड हा 1, 2 ते 3 ते 4 पटीनं त्यांच्या आर्थिक व्यवस्थेवर झालेला आहे किंवा ती बिलं जास्त वाढलेली आहेत. गावातील अजून काही ग्रामस्थांची आपण चर्चा करूया. त्यांची नेमकी भावना काय आणि प्रतिक्रिया काय आणि नेमक्या ह्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. कसबा तारळीमध्ये काही आपल्यासोबत आता मावशी आहेत, काही स्मार्ट मीटरची पीडित आहेत. मावशी नेमकी काय परिस्थिती आहे? स्मार्ट मीटर तुमच्यावर इथं बसवलं आहे आणि नेमकी काय परिस्थिती दिसते? बिलामध्ये कशी तफावत झाली? बिल आधी की नाही 300 बिल येत होतं 300 रुपये आणि आता 800-900 रुपये बिल येते आमचं. आणि बल्ब तर आहेत आमचे 3 बल्ब आहेत आणि चार्जिंगचे बल्ब आहेत ते. आणि आमच्यात गिरण नाही आणि हे नाही फ्रीज नाही आहे.
मग एवढं आम्ही बिल, आमची परिस्थिती पण नाही आहे, तर आम्ही बिल कसं भरणार एवढं सांगा. तुम्ही काय काम काय करताय तुम्ही? आमचं काय फक्त पानपट्टी तेवढंच आहे, दुसरं काही नाही आमचं. आता असं सुद्धा म्हणलं जाते की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलामध्ये सुद्धा तफावत जाणवेल आणि तुम्ही जी युनिट खर्च करताय त्यानुसार सुद्धा बिल येणार आहे, चालेल की. अशा पद्धतीने बरोबर आहे, सांगितलं जाते. बरोबर आहे. नेमकं तुमच्याकडून काय सांगा? मग तेच आमचे मीटर म्हणजे एवढं हे नाही ना आमचे, हा ताकद पण नाही आहे. आणि आम्हाला आमची जास्त असतं तर आम्ही भरू शकलो असतो. आमचं फ्रीज वगैरे काहीच न म्हटल्यावर कसं आम्ही भरू शकणार सांगा. आता आर्थिक burden तुमच्यावर कसा बसते? समजा 200-300 रुपये आधी तुम्हाला बिल येत येते, होते, होय. आता तुम्हाला अचानक 500, 1000 असं 1000, येते. 800, 800-900 रुपये बिल येतात आमच्या आता. तर तुम्हाला आर्थिक burden महिन्याच्या ह्याला कसा बसतो तुम्हाला? महिन्यालाच की 800-900 रुपये बिल येतात हो. तुमच्या आर्थिक व्यवस्थेवर घराच्या खर्चावर म्हणा कसा येतोय, बदल कसा येतोय? आमचं सांगाल ना, आमच्या काय फक्त आर्थिक हेच नाही आहे, फक्त का सांगाल ना 3 बल आहेत फक्त, बाकीचे काही नाहीत आमचं. नेमकं जर बघितलं तर आपण बघू शकतो बघा की हा. किती लहान घर आहे होय. आणि ह्या लहान लहान घरामध्ये घरात आता मावशी 2 मीटर आहे. म्हणली जाते की ह्यामध्ये 2 मीटर आहेत. आहे ना इथे आता- काय सांगाल तुम्हाला. आता इथं जर बघितले तर 2 मीटर त्या म्हणतात, 2 मीटर आहे म्हणतात आणि इथं 1 मीटर वर दिसतोय तुम्हाला, 1 मीटर आहे. तर या एका मीटरचं बिल त्यांना 800-900 रुपये बिल येतं. 800-900 रुपये बिल येतं. 800-900 रुपये एका बिला येतं मीटरला. दुसरं आहे ते आतलं ते मीटर त्यांचं बी 800-900 रुपये बिल येतात. एका घरात म्हणलं तर 1600-1700 रुपये बिल येते. आधी एवढं बिल येत नव्हतं हे. एका म्हणजे ह्यांचं कसं येऊ शकतं, कसं ह्यांचं हे आहे फ्रीज वगैरे आहे, ह्या गिरण आहे ते येऊ शकल, पण आमचं काहीच नाही म्हणल्यावर आमचं कसं येऊ शकतं एवढं 900-900 रुपये. लाडक्या बहिणी आहे तुम्हाला होय की. सरकारकडून, राज्य शासनाकडून एक पैसे दिले जातात. नेमकं काय नेमकी परिस्थिती, शासनाला काय सांगाल आणि तुमचा आर्थिक गाडा कसा चालतोय ह्या सगळ्या परिस्थितीनुसार? ह्या बिल भरल्यानंतर तुम्हाला पैसे हातात किती राहतात तुमच्या, तुम्हाला महिन्याला कसं तुम्ही ही करताय, तयार करताय की बाबा घर खर्चाला एवढं किंवा म्हणा तांदूळला एवढं, गव्हाला एवढं, कसं तुम्ही बघताय, कसं करताय? आता काय ह्या 1500 रुपये देतात त्यामधूनच आम्हाला करावं लागते ना ते. मग आता समजा 1000 रुपये बिल आलं तर काय, किती 500 500 रुपये मध्ये काय येणार आहे सांगा आम्हाला. मग नेमकं आजोबा काय नेमकी परिस्थिती दिसते? स्मार्ट मीटर बद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे, काय नेमकी परिस्थिती दिसते? नेमकी परिस्थिती म्हणजे काय की ते इलेक्ट्रॉनिक्स मशीन मीटर आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीटरला जी कॉईल आहे, करंट कॉईल, ती करंट कॉईल काय करते, करेक्ट अगदी त्याच्यापेक्षा समजा मॉइश्चर बिगर पकडलं तर त्याला वाढ देते ते करंट कॉईल. ह्याच्या अगोदरचं मीटर आहे ते काय मॉइश्चर पकडून काय करत नाही जुन्या मीटरला. त्यामुळे हे इलेक्ट्रिक बोर्डानं काय करावं की ते नवीन मीटर ते तुम्ही नवीन त्याचं संशोधन करून ते परत ते बाजारात आणावं, नाहीतर ते ह्या मीटरवर काही करू नये. ह्या मीटरचा फॉल्टी मीटर आहे. नेमकं असं सुद्धा म्हणलं जाते की उष्णतेमुळे ही बिलं वाढल्यात असं सुद्धा सरकारकडून म्हणलं जातं. त्याला एअर कंडिशन सुद्धा लागतंय. मीटरला उन्हाळ्यात एअर कंडिशन लागतंय, त्या ठिकाणी ठेवावं लागतंय आणि ते जास्त फास्ट हे करते, कार्य करते. नेमकं असं सुद्धा महावितरणकडून म्हटलं जाते की चोरी होऊ नये, लाईटची चोरी होऊ नये म्हणून फायदा आहे. म्हणलं जातं. महावितरणचा फायदा आहे तो. चोरी होऊ नये किंवा वायरमन जास्त वापरात लागतात ते कमी होणार, रिडिंग घेणार ते कॉन्ट्रॅक्टर कंपनी जाणार. ह्याच्यासाठी ते इलेक्ट्रिक बोर्डाचा फायदा आहे त्यात. पण शेतकऱ्यांचा यांचा कोणाचा फायदा नाही. शेतकऱ्यांना पीकच मागायला पाहिजे ज्या असल्या. आता ही गरीब माणसं आहेत, त्या गरीब माणसांनी कशाचा प्रपंच चालवायचा? पानपट्टीवर चालतो का? 4 माणसं आहेत त्यांची, चालत नाही. मग ते लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळतात ते तेवढं तिकडे त्या बाजूला म्हणजे 1500 रुपये देतात ते तुम्ही काढून घेता काय? पण नेमकं आता मोदी सरकारकडून 2-2 हजार रुपये सुद्धा दिले जाते, माहिती ठीक आहे, ह्याला आहे? नाही हो. ह्याला नाही हो. जरी नसलं तरी 2-2 हजार रुपये दिले जाते किंवा लोकांपर्यंत पोहोचवले जातात, त्याची काय परिस्थिती? ते शेतकऱ्यांना देतात हो, आम्हाला नाही आहे हो. शेतकऱ्यांना देतात. पण ते प्रत्येकाच्या घरात मीटर बसवल्यामुळे पैसे जातातच की दिलेले पैसे. काय काय तुम्हाला मीटर बसवताना विचारलं काय कोणी बसवणार आहे काय, बसवतो मीटर म्हणून असं काय? बसवतं म्हणजे कसं झालंय, आमची फॉल्टी मीटर होतं ते, मग त्यांनी म्हणणार हे बसवायला लागते. मग आता बसवायला लागते म्हणल्यावर मग बसवा म्हणले. नंतर मग 2-3 महिने येऊ दे, आमचं बिल जास्त चालतंय, म्हणजे आता फॅन येणं होतंय. पण आता बी असं हे करू शकल्यावर कसं करणार आहे आम्ही सांगा बघा, 900 रुपये बिल असल्यावर. तुम्हाला म्हणजे बसवताना विचारलं होतं की बसवू का नको, असं काही विचारलं होतं काय तुम्हाला? म्हटलेलं की तिने, खरं आता तो मीटर फॉल्टी म्हणून सांगायला लागले, चालूचा मीटर होतं ते.
ते फॉल्ट आहे म्हणाल्यावर म्हणता आम्ही काय करणार, बसवा म्हटलं आम्ही. मग नेमकी आपण जर बघितलं तर ही परिस्थिती सगळीकडे आपल्याला दिसून येते. बघूया अजून काय काय गावातील ग्रामस्थ काय म्हणतात याबद्दल. नेमकी हीच परिस्थिती सगळ्या ह्या गावामध्ये कसबा तारळेमध्ये आहे. मी आता काही दुकानामध्ये काय आहे आणि दुकानामध्ये सुद्धा ते स्मार्ट मीटर बसवलेलं आहे. दादा नेमकी काय परिस्थिती दिसते स्मार्ट मीटर बसवल्यानंतरचा फरक आणि आत्ताचा फरक यामध्ये नेमकी काय तफावत दिसते, काय सांगा. एक म्हणजे मला स्मार्ट मीटर बसवायचंच नव्हतं, पण MSCBची काही लोक आलीत आणि आम्हाला म्हणले तुम्हाला स्मार्ट मीटर बसवावं लागणार. जर आज नाही बसवलीत तर आम्ही पोलीस प्रोटेक्शनमध्ये का असं पोलीस आणून आम्ही तुमचे स्मार्ट मीटर बसवणार. मग मी म्हणलं ठीक आहे बसवा. आता हे बघा इथे स्मार्ट मीटर बसवलेलं आहे, ठीक आहे. याच्या आधी जे बिल येत होतं त्याच्यापेक्षा खरोखर जास्त पट्टीने बिल येते आणि याचा आम्हाला तोटा व्हायला लागलेला आहे. कशा पद्धतीने तुम्हाला बसतं, आर्थिक बुर्धन तुम्हाला कसा सहन करावा लागतो आणि तुम्ही याची तक्रार महावितरणाला दिल्या का काय नेमके झाले काय? आमच्या गावातील ग्रामपंचायतीने निवेदनच काढलं होतं आणि ह्याच्या म्हणजे 1 वर्ष झालं असेल त्या गोष्टीला, की स्मार्ट मीटर आम्ही गावातून म्हणजे सगळ्या गावाने निर्णय घेतला होता की स्मार्ट मीटर बसवायचे नाहीत. पण आता ज्यावेळी ह्याच्या आधी जर मीटर होतं ते 5 रुपये युनिटने येत होतं. कारण स्मार्ट मीटर बसल्यामुळं 7 रुपये युनिटने बिल आलेलं आहे. जवळजवळ आमच्या बिलामध्ये 600 ते 700 रुपयाचा फरक पडलेला आहे. मग ह्याचा आमचं नुकसान कोण भरून देणार, बरोबर आहे का नाही. हे आमचं हे तोटाच आहे हो. आणि दुसरी गोष्ट विद्युत मंडळाची जी बिलं आहेत ती बिलं जर बघितली तुम्ही, आमचं युनिट जेवढे येते तेवढे बिल यायला पाहिजे होतं, पण त्याच्यामध्ये भरपूर काय काय त्यांनी ॲडिशनल केलेलं आहे. इंधन भार त्यांचं काय जे आहे तर हे ह्याचं सुद्धा मला बोलायचं आहे. म्हणून म्हणलं हे मी बोलल्यामुळं लोक तरी जागृत होतील की बाबा आमचं जेवढं युनिट येते तेवढंच बिल तुम्ही घ्या. आणि ते पण पहिलं जे रेट होतं 2 रुपये 5 रुपये प्रमाणे ते 5 रुपये प्रमाणेच घ्या. ते तुमचं इंधन भार प्रत्येक बिलात महिन्याला झालं इंधन भार आहे, त्यांचा अनेक असला तरी भार आहे. हे न होता जेवढं युनिट होईल तेवढंच बिल घ्यावं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दर वाढलेला आहे युनिटचा तो सरकारनं आपली गरीब जनता ऐकले आहे. आणि काही मीटर बसवलेले आहेत म्हणजे ज्यांना काही कल्पना नाही, वयस्कर लोक असताना सुद्धा त्यांचे परमिशन न घेता तिथल्या लोकांची त्यांनी मीटर बसवलेले आहेत. आता असं सुद्धा त्यांच्याकडून म्हणले जाते की आता स्मार्ट मीटर बसवल्यानंतर लोकांच्या मध्ये संभ्रम होणार नाही, हे महावितरणाकडून सांगितले जाते की बाबा चोरी होणार नाही, तुमचं स्मार्ट मीटर लाईट ही व्यवस्थित राहील, असं सुद्धा महावितरणाकडून सांगितले गेले. नाही, हे तर चोराला सामील असल्यासारखं झालंय. चोर जी घेणारे घेते आणि ज्यांची क्लिअर भरले त्यांनी काय करायचं. जी आज बिल आलं की आजच्याच मी पैसे भरतो. आमच्या गावाचं म्हणजे बिलाचे पेंडिंग वगैरे काही नाही. आता हे बघा माझ्याकडे एक प्रूफ आहे. आपले मंत्री कोण आहेत गुलाबराव पाटील, त्यांचे व्हॉट्सअपला व्हायरल व्हायला लागले स्लिप. त्यांचं स्मार्ट मीटर बिल बसवायच्या आधी 5,000 रुपये बिल येत होतं, पण स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 20,000 रुपये बिल आलेलं आहे. आता हे तुम्हाला पुरावा मी दाखवतो बघा, इथं आता आलेलं आहे. हे बघा. ही परिस्थिती आपण बघू शकताय की नेमकं काय विषय आहे स्मार्ट मीटरचा, झटका हे लिहिले काय नेमका विषय हा. आता यांचे उल्लेखच केलेला आहे. तर ज्यावेळी त्यांचं पहिलं मीटर होतं त्यावेळी 5,000 रुपये बिल होत होतं, पण ज्यावेळी स्मार्ट मीटर बसवलं त्यानंतर डायरेक्ट त्यांना 20,000चं बिल आलं. आज ही लोक मोठे आहेत, त्यांना सण होते, खरं आमच्यासारख्या गरीब लोकांनी करायचं काय. आता आम्ही पैसे महिन्याभर जोडणी करायला लागते आधी बिल भरायची, असं परिस्थिती झालेलं आहे. आता आधी तुम्हाला बिल किती येत होतं आणि आता अचानक बिल कितीने वाढले. समजा 100 येत होतं तर 1000 वाढले. हा, बिल जे समजा 100 आलं तर त्याच्यात 400-500 रुपयाचा फरक नाही. 1000 बिल आलं पहिले येत होतं तर आता जवळ 400-500 रुपयाचा फरक पडलेला आहे युनिटला 2 रुपये वाढल्यामुळं. बरोबर आहे की नाही. मग ह्याचा आम्हाला खूप तोटा होते. तर माझं मत असं आहे की सरकारनं स्मार्ट मीटर न बसवता ह्या मीटर, आता ह्या मीटरचा काय प्रॉब्लेम आहे का. मीटरचा काय प्रॉब्लेम नाही ना. याच्या आधी मीटरला पैसे भरायला लागत होतं, मग आज ही फुकट का द्यायला लागलं मीटर. मला पण हे विषय मला जाणून घ्यायचा आहे. आता असं सुद्धा आहे की स्मार्ट मीटर न बसवलं तर तुमची लाईट कनेक्शन कायमची जाणार. त्यानंतर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर असे पण काय काय केसेस आलेत की स्मार्ट मीटर बसवला अचानक तारखेच्या आधी किंवा लाईटच गेल्या, जसं की मोबाईलचा रिचार्ज असतो त्याप्रमाणे झालेला आहे. तसं काय तुम्हाला आले का केसेस वगैरे? तसं काय अजून आलेलं नाही, पण हे होणारच ना आज ना उद्या.
की आज बाबा मुदत दिलेले लाईट बिल भरा, एवढं भरा. तर आज गरीब लोक काय करतात, लगेच पैसे असतात का आपल्याकडे, पैशाची आम्ही जोडणी करणार, त्यासाठी त्याला कालावधी लागतो. पैशाची जोडणी करून आम्ही बिल भरणार असतो. आता समजा लाईट हे डिश टीव्ही यांचं कसं आहे, आज रिचार्ज संपला की आज लाईट बंद, असं जर झालं तर आपला तो तोटा म्हणजे तो नुकसानच होणार ना, आपलं त्रासच होणार ना आपल्याला तो. नेमकी काय परिस्थिती दिसते स्मार्ट मीटरचा विरोध कसबा तारळी तुमच्या गावामध्ये केला जातोय, नेमकी काय परिस्थिती दिसते आणि स्मार्ट मीटर बसवताना काय विचारपूस तुम्हाला केली होती का, काय झालं होतं नेमकी परिस्थिती? सुरुवातीला त्यांनी येऊन मला विचारलं होतं की बाबा स्मार्ट मीटर आपण या ठिकाणी बसवूया म्हणून. तर त्यावेळी आम्ही त्यांना विरोध सांगितला होता. ग्रामपंचायतीनं आपल्याला ठराव केला होता की स्मार्ट मीटर कोणीही बसवायचं नाही आहे. आणि त्यानंतर तिने आम्हाला सांगितलं की नाही, हे शासनाच्या ह्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट मीटर हे बसवून घ्यावं लागणार आहे. काय आणि त्यानंतर आम्ही विरोध केलेला असताना सुद्धा येऊन त्यांनी घरामध्ये आमच्या मीटर बसवून ते गेलेले. त्यावेळी घरात म्हणजे एक प्रकारे त्यांनी जबरदस्ती केल्यासारखाच प्रकार आहे हा आमच्यावर. जबरदस्तीने बसवलं तुमच्यावर मीटर तर तुम्ही काय बोलला नाही का आम्हाला बसवायचं नाही बाबा, जास्त बिल येते असं काय? आम्ही सांगितलं होतं त्यांना की बाबा या ठिकाणी आम्हाला मीटर बसवायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही ग्रामपंचायतची परवानगी घेऊन या आणि त्यानंतर तुम्ही 100% मीटर बसवा, आमचा त्याला काही विरोध नाही. ग्रामपंचायतीची परवानगी नसताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही येऊन मीटर बसवून गेलेले आहे. नेमका कशा प्रकारे आर्थिक भुर्दंड तुम्हाला सहन करावा लागतो स्मार्ट मीटर? 100% पहिलं बिल साधारणतः जर समजा 400-500 रुपये येत असेल तर आता ते साधारणतः 1000च्या आसपास येते. त्यामुळे ते सर्वसाधारण 400-500 रुपये हा आर्थिक भुर्दंड हा महिन्याला आहेच. तर अजून काही आपल्यासोबत दुकानदार आहे, त्यांच्यासोबत चर्चा करूया की दुकान म्हणून त्यांना कसं बिल येते, कसं काय परवडते. दादा, नेमकी काय परिस्थिती दिसते स्मार्ट मीटर विषयी गावामध्ये सुद्धा आता आक्रमक किंवा तीव्रतेची भावना आहे, नकारात्मक भूमिका दिसते. नेमकी काय परिस्थिती स्मार्ट मीटर बद्दल? स्मार्ट मीटरमुळे माणसांचा तोटा आहे. आणि आता आम्ही बसवले मीटर कधी त्यात एक्स्ट्रा 500 रुपये वाढून आले होते परत. आम्ही विरोध केलेला असताना सुद्धा तिने आता बसले, जबरदस्तीने बसवले. नेमकं विरोध तुम्ही केला जबरदस्तीने, त्यांच्याकडून काय सांगितले की बसवणारच आहे असं काय? बसवणारच म्हणले ते, आम्ही काय बी करा तुम्ही बसवणार नाही, इथं ना बसवणार तर डांबा बसवणार असं म्हणले ते आम्हाला. नेमकी आता परिस्थिती काय दिसते, तुम्हाला कसं आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो काय? आता मागच्या पेक्षा आता 500 रुपये वाढून आले बिल आम्हाला या महिन्यात. महावितरणकडून तुम्हाला काय सांगितलं होतं? ते तेवढंच बिल येणार, तेवढंच बिल येणार, वाढणार नाही बिल, तुम्ही बसवा असं जबरदस्तीने तिने बसवले ते परवा. तर एक महिना झाला मीटर बसवून. स्मार्ट मीटरच्या विरोधात कोल्हापूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र विरोध आणि नाराजी आपल्याला दिसून येत आहे. आताच आपण बघितलं की लोकांच्या मध्ये कसबा तारळी या गावातून आपण आता हा रिपोर्ट केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हा निष्कर्ष निघाला किंवा ह्याच्यावर पोहोचलोय की लोकांना स्मार्ट मीटरमध्ये अत्यंत नकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कारण की स्मार्ट मीटरचा जे बिल येत आहे ते बिल अतिशय महाग म्हणा किंवा वाढीव आलेलं आहे असं ह्या सगळ्या रिपोर्टमधून दाखल झालेलं आहे. कारण की जे आधीचं बिल होतं आणि आत्ताचं बिल यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत जाणवलेली आहे. काही बिलमध्ये 1 ते 2 नाही तर 4 ते 5% बिलाची वाढ झालेली आहे. आता आपण कसबा तारळी या गावातून बाहेर पडलेलो आणि आपल्याला हा संपूर्ण लेखाजोखा त्या गावातील ग्रामस्थ असून दे, सरपंच असून दे यांच्याकडून मिळालेला आहे. त्यामुळं शासनानं ह्याकडे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की सर्वसामान्य लोकांना ह्याचा आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. त्यामुळं त्यांच्याकडे बघणं हे सरकारचं काम आहे. कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.